अरे बापरे, आज बाहेर चाललो होतो आणि घरच्यांनी बघता बघता थोड्याने वाचलो तर जय शिवराय मित्रांनो. पाऊस येईल आणि कापूस भिजून जाईल या भीतीने सर्व शेतकऱ्यांनी कापसाची वेचणं चालू केल्या, पण वेचलेले सगळे कापस ओललेच आहेत म्हणून आमची तयारी चालली काल वेचलेल्या कापसाला वाळू घालण्याची. हा कापसाचा बोत मला वाढायला खूपच जास्त अवघड चालला होता, कारण की एकतर यामध्ये कापूस भरपूर भरलेला आहे आणि त्यातली त्यात तो कापूस ओलला आहे, म्हणजे भोताचं वजन खूपच जास्त झालेलं आहे. मग आता कापूस वगैरे वाळू घातला आणि आता डायरेक्ट निघलो बाहेर. वाटणेच आमचं डोकं दिसलं, पण बरं झालं घरच्यांनी मला बघितलं नाही, नाहीतर आज पक्के फटके खायला लागले असते. घरचे म्हणले असते की तू अगोदरच काळा आहे आणि बाहेर इतकं ऊन पडलंय आणि त्या उन्हामध्ये तू हिंडतोय, मग तुझ्या लग्नाच्या टायमाला नेमकं करायचं कसं. जाऊ दे, लग्नाचा विषय नंतरचा राहिला, पहिले आल्या इथे एटीएम मधून पैसे काढून घेऊ आपण. आता मी बाहेर तर आलोय, पण आलोय कुठं हे समोरचं लोकेशन बघून तुम्हीच कमेंट करून सांगा की कोणती सिटी आहे आणि हे कोणतं कॉलेज आहे. बाकी जे पण या कॉलेजमध्ये असतील त्यांच्यापर्यंत ही रील नक्की पाठवा. इथं आल्यानंतर आम्हाला फॉर्म भरायचा होता, पण फॉर्म भरण्यासाठी पण भाईने इतकं भारी अक्षर काढलं जितकं मी कधी बोर्डाच्या पेपर मध्ये पण नव्हतं काढलं. आणि या कॉलेजमधील पोरापोरीची खरंच मजा आहे बरं का, कारण की एवढं मोठं कॉलेजमध्ये आंब्याचं झाड आहे, म्हणजे यांची तर आंबे खायची पक्की मजाच असणार आहे. बाकी आता तुम्ही कुठून रील बघताय आणि तुमच्या कॉलेजचं नाव काय हे पण कमेंट करून नक्की सांगा. मग आता कुठं बाहेर आलोय आणि आता चहा नाही पिवा असं तर होणारच नाही, पण चहा प्यायला गेल्यानंतर अनएक्सपेक्टेडली अशा मित्रांची भेट झाली ज्यांची 12वीच्या बाद मध्ये भेटच झाली नव्हती आणि 4-5 सालानंतर अचानक एकमेकाला बघितल्यानंतर काय रिॲक्शन आहे हे तर तुम्ही बघू शकता. अरे बाबा, मला इतके दिवसानंतर बघून का रडायला लागला काय. मग मला पण म्हणावंच लागलं, बस कर पगले अब केरो लायगा.